या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधी या सर्वांचेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी तुमचे स्वागत करते। थोड्या वेळात आपल्या जुन्नर तालुक्याचे भूषण संसदरत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। पण मी आम्हा सर्वांच्याच वतीने आपले सर्व जे आयोजक असतील या सर्वांच्याच वतीने मी महिलांना खरोखर मनापासून धन्यवाद देते की इतक्या मोठ्या प्रमाणावरती ह्या कार्यक्रमाला तुमचा प्रतिसाद मला मिळाला आहे। आणि कुणी कितीही काही म्हटलं तरी मला माहिती आहे की ह्या महिला भगिनी ज्या आहेत त्या माझ्यासाठी आलेल्या आहेत। माझ्या खांद्यावरती माझ्या पाठीवरती शबासकीची थाप असेल। मी जे काम केलं 2012 ते 17 या कालावधीमध्ये महिलांसाठी असेल, आपल्या सर्व मतदारसंघासाठी असेल, त्याची शबासकीची थाप आणि पुढे जाण्याची उमेद आणि पुढे जाण्यासाठी त्यांची साथ देण्यासाठी आलेले आहेत हा माझा ठाम विश्वास आहे। आज या ठिकाणी हे कार्यक्रमाचं नियोजन आपण जे केलेलं आहे ते माझे सासरे ज्ञानेश्वर अर्थात माऊली शेठ शेळके यांचा वाढदिवस त्यांची 65 या ठिकाणी आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। आणि त्यांचं काम जर आपण बघितलं तर ते माझे सासरे आहेत आणि माझे मार्गदर्शक माझे गुरु आहेत। कारण राजुरी गावामध्ये त्यांनी गेले 25 वर्ष, मग त्याच्यामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना 2 वर्ष 2 पंचवार्षिक सरपंच म्हणून आणि आता विद्यमान उपसरपंच म्हणून, त्याचप्रमाणे आपल्या समर्थ शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून, त्याचप्रमाणे धर्मवीर संभाजीराजे गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणून, त्याचप्रमाणे ज्ञानदीप पतसंस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपली कामगिरी जी आहे त्या ठिकाणी राजुरी गावामध्ये दिलेली आहे। आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। आज आपल्या सर्वांनाच माहिती आहे की खंडेरायाचं नवरात्र सुरू आहे। मी तुम्हा सर्वांना त्या निमित्ताने देखील शुभेच्छा देते आणि खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करते की आमच्या नानांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो। बंधू आणि भगिनींनो, खरं तर कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसणारी आणि माझ्यासारखी एका शिक्षकाची मुलगी ह्या शेळके कुटुंबामध्ये विवाहित होऊन आली आणि 2012 साली आपल्या सर्व राजुरीकरांनी चंग बांधला। कारण राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आमची ज्यांच्यावरती निष्ठा होती, ज्यांच्यावरती विश्वास होता, ते स्वर्गीय आपले माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांनी मला जिल्हा परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी दिली। आणि सर्वच राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गटातले सर्वच त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी एकत्र आले आणि संपूर्ण मताधिक्याने जे आहे ते माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि मला जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची संधी मिळाली। जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते सर्वात उच्च शिक्षित महिला मी होते, त्या ठिकाणी कार्यरत होते आणि सर्वच पदाधिकाऱ्यांची त्यावेळी अशी इच्छा होती की मी शिक्षण समितीवरती काम करावं। पण ज्या मतदार बंधू भगिनींनी मला निवडून दिलं, ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, तो माझा मतदारसंघ जो होता तो आवर्षण प्रवण भाग होता। विशेषतः पठारी भाग जो आहे आणि पठार हा भाग जो आहे तो दुष्काळग्रस्त भाग होता। मग त्याची गरज म्हणून जे आहे ती मी जलसंधारण कमिटीची सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करण्यासाठी मी त्या ठिकाणी इच्छा प्रदर्शित केली आणि लगेचच त्यांनी मला जलसंधारण कमिटीचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती झाली। आणि मला सांगायला आनंद होतोय आणि अभिमानी वाटतोय की आज 10 कोटीपेक्षा जास्त ही फक्त जलसंधारण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितीची कामं जी आहेत ती मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या कार्यकाळामध्ये करू शकले। ही कामं करण्यामध्ये तुम्हा सर्वांची साथ आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मला होता। त्याचप्रमाणे बाकीची कामं असतील, मग त्याच्यामध्ये अनेक जलसंधारणच्या कामांमध्ये अनेक केटीवेर असतील, बंधारे असतील, त्या बंधाऱ्यांची दुरुस्ती असेल, पाझल तळांची दुरुस्ती असेल, नवीन बंधारे असतील,